ज्या भैरवनाथानं ब्रह्मदेवाच्या एक मुंडकं छाटलं, त्यामुळं ब्रह्महत्येचं पातक निर्माण झालं आणि त्याचा परिणाम त्या ब्रह्महत्येनं एका देवीचं रूप धारण केलं आणि काल भैरवनाथच्या नाथाच्या पाठीमागे लागली. आता ते पाप निर्माण झाल्यामुळं काल भैरवनाथ भगवान शंकरला शरण गेले आणि सांगितलं मला याचा उपाय सांगा, कारण ब्रह्महत्या झाली, ते पापाचं क्षालन झालं पाहिजे. भगवान महादेवाने सांगितलं तू काशी क्षेत्रामध्ये जा, तिथं जाऊन तपश्चर्या कर. म्हणून काल भैरवनाथ काशी क्षेत्रामध्ये गेले. काशी हे क्षेत्र असं आहे की ते काशी क्षेत्र स्वतः महादेवानं स्वतःसाठी बनवलेलं क्षेत्र आहे. शिवमहापुराणामध्ये विचार असा आलेला आहे की सगळ्या विश्वाचा प्रलय होतो पण काशी क्षेत्राचा प्रलय होत नाही. काशी क्षेत्र तसंच राहतं, कारण काशी क्षेत्र हे विश्व नाही, ते स्वतः महादेवाचं घर आहे, स्वतःच आहे ते. काशी क्षेत्रामध्ये काल भैरवनाथ गेले, त्या ठिकाणी तपश्चर्या करायला लागली, साधना करायला लागली. नरहरी महाराजांनी वर्णन केलेलं आहे. काशी क्षेत्रामध्ये गेले. आज नरहरी महाराजांची पुण्यतिथी आहे, आज महाराजांची पुण्यतिथी आहे. नरहरी महाराजांच्या गाथेमध्ये एकच अभंग आहे काल भैरवनाथाच्या संदर्भातला. काशी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर भैरवनाथ क्षेत्रपाळ जो या असुरांचाही काळ दैत्य मातले प्रबळ, त्या सगळ्या दैत्यांचा नाश करण्यासाठी काशीचं क्षेत्रपाळ पद काल भैरवनाथाला दिलं. अनेक वर्ष महादेवाची साधना केल्यानंतर त्या पाप कमी झालं, पापाचं क्षालन झालं. आणि आता महादेवाने विचार केला, आता स्वतःचा पुत्र आहे म्हटल्यानंतर विवाह झाला पाहिजे. विवाह करण्यासाठी कोणाशी विवाह करावा, मी धावती कथा सांगतोय, विस्तार नाही करत जास्त, ही आपल्याला माहिती असावं म्हणून सांगतोय. आणि काल भैरवनाथाचा आणि महाराष्ट्राचा नवे नवे नगर जिल्ह्याचा खूप मोठा संबंध आहे म्हणून ही कथा सांगतोय आपल्याला. काशी क्षेत्रामध्ये राहत असताना काल भैरवनाथाचा विवाह करायचा असं ज्यावेळेला ठरलं, त्यावेळेला महादेवाला विचार केला विवाह करायचा कुठं केला पाहिजे. पाताळ लोकामध्ये शेष विराजमान आहेत, जे नागांची देवता आहेत. आणि शेषांची एक मुलगी होती, तिचं नाव होतं जोगाई. शेषाची कन्या आहे जोगाई. त्या जोगाईचा विवाह करायचा होता शेषांना. आणि विवाहाचा एक पण त्यांनी ठेवला होता, एक स्वयंवर रचलं होतं जोगाईचं. स्वयंवराचा नियम असा सांगितला होता की जो पृथ्वी तलावरून पाताळात येईल आणि पाताळामध्ये आल्यानंतर जो माझ्या सगळ्या नागलोकामध्ये सगळ्या नागांना जिंकून माझ्यापर्यंत पोहोचेल आणि या सगळ्या नागांचं जो विष पचवेल त्याला माझी जोगाई दिली गेली. ही बातमी काशीला महादेवापर्यंत गेली. महादेवाने सांगितलं काल भैरवा तुला पाताळात जावं लागेल, कारण तो पण जिंकेल असा दुसरा कोणी या विश्वात तुला जावं लागेल. काल भैरवनाथ काशीवरून निघाले. सगळ्यात अगोदर आता विवाह करायला जायचंय ना, लग्नाला जायचंय, मग अगोदर कुणाचं दर्शन घेतलं, महादेवाचं घेतलं. दुसरं दर्शन घेतलं पार्वती मातेचं. आणि आई वडिलांचं दर्शन घेतल्यानंतर विचार केला आता बहिणीला भेटावं. बहीण कुठे आहे? कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी. काशीवरून काल भैरवनाथ कोल्हापूरला आले. बहिणीची भेट घेतली, महालक्ष्मीची भेट घेतली. महालक्ष्मीला सांगितलं मी लग्न करायला चाललोय, मला फक्त तू पाताळामध्ये जाण्याचा रस्ता दाखव. महालक्ष्मीने घोडा दिला. तो घोडा कोल्हापूरमध्ये एका मैदानामध्ये नाचायला लागला, गोल फिरून नाचू लागला, नाचू लागला, धूळ उडायला लागली. तिथे एक तळ निर्माण झालं, त्यानं खड्डं तयार केलं. आणि आजही कोल्हापूरला गेले तर त्या कोल्हापूरला एक तळ आहे, त्याचं नाव आहे रंकाळ तळ. त्या रंकाळ तळ्यामधून एक दरवाजा पाताळामध्ये जाण्यासाठी भेटला. तिथून काल भैरवनाथाने पाताळामध्ये प्रवेश केला. मी खूप धावतो सांगतो.
पाताळात गेल्यानंतर अनेक नाग असे काही पर्व निर्माण केलेले होते. काल भैरवनाथानं सगळ्या नागांशी युद्ध केलं. सगळे नाग पाशामध्ये बांधले, पाश तोडला आणि सगळ्या नागांना पाशामध्ये घट्ट बांधलं आणि तिथून सगळं विष पचून नागदेवतापर्यंत म्हणजे शेषापर्यंत पोहोचले. म्हणून विश्वातल्या सगळ्या नागांच्यावर अधिकार गाजवण्याचं सामर्थ्य काल भैरवनाथ. काल भैरवनाथाची जिथं जिथं देवस्थान आहेत, कुणाला जर सर्पदंश झाला तर सर्पदंश झालेला माणूस तो काल भैरवनाथाच्या मंदिरामध्ये न्यायचा, त्याला लिंबाच्या पाल्यामध्ये पाशात घ्यायचं आणि त्याला तिथं जर ठेवलं तर जुन्या काळामध्ये त्याचा सर्पदंश विष कमी होत होतो. का? कारण नागावर सुद्धा काल भैरवनाथाची सत्ता आहे. तिथं गेल्यानंतर या जोगाईशी त्यांचा विवाह झाला. कुणाचा? काल भैरवनाथाचा. आता जोगाईला घेऊन पुन्हा पृथ्वी तलाकडे निघाले आणि सगळ्यात अगोदर काल भैरवनाथ आणि जोगाई सगळ्यात अगोदर प्रकट झाले पारनेर तालुक्यामध्ये पुणेवाडीमध्ये. पुणेवाडीला काल भैरवनाथाचं मोठं ठाणं आहे, देवस्थान आहे. तिथं काल भैरवनाथ खडकातून बाहेर निघालेले आहेत. पुणेवाडीला गेले का कोणी? दर्शन घ्यायला नाही, तुम्ही गेले. खडकातून बाहेर निघालेलं देवस्थान आहे. तिथं विराजमान झाली खडकातून, पुणेवाडीत सगळ्यात अगोदर. तिथून आपल्या पत्नीला जोगाईला घेतलं आणि प्रवास करत करत दुसरं ठाणं झालं जातेगावला. तिथं आल्यानंतर जातेगावला त्यांना तहान लागली. त्रिशूळ महादेवानं स्वतः काल भैरवनाथाला स्वतःचा त्रिशूळ दिलेला होता. तो त्रिशूळ खडकावर आपटला आणि तिथून पाणी बाहेर काढलं. पाणी प्राशन केलं, तृप्ती झाली. आजही जातेगावला गेलात, कितीही दुष्काळ पडू द्या, त्या खडकातलं पाणी कधीही बंद होत नाही. तिथून जोगाईला घेतलं आणि पुढे निघाले, आपल्या आगडगावला आले. आगडगावला बरेच जण गेले असते. आगडगावला आले. तिथं आल्यानंतर त्यांना भूक लागली. राणामध्ये काही गुराखी होते, ते ढोरं चालत होते. काल भैरवनाथ त्या गुराख्यांना भेटले, त्यांना सांगितलं मला भूक लागली, मला काहीतरी खाण्यासाठी द्या. त्या गुराख्यांनी सांगितलं तुम्ही कोण आहात आम्हाला माहित नाही, पण आम्हीच आमच्या पोटापुरती आणली, तुम्हाला कुठून द्यायची? पण आमचे संस्कार आम्हाला सांगतात की घासातला घास भुकेल्या माणसाला देत जावा. म्हणून ते जे गुराखी होते त्या गुराख्यांनी त्यांच्यातली चतकोर काढली, काल भैरवनाथाला दिली. दोघं पती पत्नी त्या गुराख्या सोबत बसले आणि दोघांनी भोजन केलं. तृप्तीचा ढेकर दिला आणि ढेकर दिल्यानंतर काल भैरवनाथांनी त्या गुराख्यांना सांगितलं तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात या ठिकाणी तुम्ही मला भोजन दिलं, माझी तृप्ती केली, मी तुम्हाला आशीर्वाद देतो, या गावामध्ये कधीही कधीही अन्नदान कमी पडणार. आगडगावला जा, कितीही माणसं येऊ द्या महाराज, अन्नदान कधीच कमी पडत नाही. भगवान काल भैरवनाथाचा आशीर्वाद आहे त्यांना. एकच माणूस वर्षभराचा तांदूळ देतोय, एकच माणूस, जेवढा लागेल तेवढा. एकच माणूस, जेवढे बाजरीचे पोते लागतील तेवढे बाजरी, जेवढं तेल लागेल तेवढं तेल, एकच माणूस. इथे वर्गणीला 17 वेळेस फोन करावा लागतो, भाऊ तेवढी 100ची वर्गणी नाही काढली. वरदान आहे. पण ते जे गुराखी होते त्यांनी सांगितलं काल भैरवनाथाला तुम्ही कोण आहात आम्हाला माहित नाही, पण आमची तुम्हाला विनंती आहे तुम्ही लवकर इथून निघून जा. का निघून जायचं? त्यांनी सांगितलं आम्ही सुद्धा आता इथे जास्त वेळ थांबणार नाही. इथं 3 दैत्य आहेत. एकाचं नाव आहे आगडमल, दुसऱ्याचं नाव आहे रतडमल आणि तिसऱ्याचं नाव आहे देवमल. हे 3 दैत्य खूप क्रूर आहेत. जर ते आले तर आम्हालाही मारतील आणि तुम्हालाही मारतील, म्हणून लवकर इथून निघून जा, इथं थांबू नका. काल भैरवनाथानं सांगितलं अरे माझा अवतारच त्याच्यासाठी, दैत्यांचा नाश करण्यासाठीच मी अवतार घेतलाय, कोण येतं येऊ द्या. हे 3 दैत्य आले आणि त्या 3 दैत्याशी काल भैरवनाथानं युद्ध केलं, त्यांना हरवलं आणि मरता मरता या 3ही देवांनी सांगितलं, या 3ही दैत्यांनी सांगितलं भैरवनाथा आता आमचा उद्धार झाला, तुमच्या हातून मरण येणं म्हणजे आमचा उद्धार आहे.
पण जाता जाता तुमची ही आठवण शिल्लक राहिली पाहिजे आणि आमची काहीतरी आठवण शिल्लक राहिली पाहिजे, म्हणून आम्ही तीनही दैत्य तुम्हाला विनंती करतो की आमच्यासाठी तुम्ही इथं थांबा. काल भैरवनाथाला सांगितलं रे थांबा, पण मी इथं कसं थांबणार, कुठं थांबू? तेवढे काहीच काळजी करू नका. एका रात्रीत आगडगावचं मंदिर बांधलेलं आहे 3 दैत्याने. आगडमल, रकडमल आणि देवमल या तिघांनी एका रात्रीत दगडावर दगड बसलेला आहे. मंदिर चांगलं बघा जाऊन. तिथं गेल्यानंतर नुसतं पंक्तीला नका बसत जाऊ, जरा गेल्यानंतर बघत जा कसं मंदिराची रचना आहे, ते कुणी बांधलंय, कसं तयार झालंय, ही जरा शोधत जा गेल्यानंतर. एका रात्रीमध्ये दगडावर दगड रचून आगडगावचं मंदिर बांधलेलं आहे. या तीनही दैत्यासाठी काल भैरवनाथ आगडगाव मध्ये थांबले. आणि नुसते थांबले नाहीत, काल भैरवनाथांनी त्यांना सांगितलं तुम्ही मला इथं वास्तव्य दिलं म्हणून तुमच्या रूपानं इथं मी 3 गावं वसवतो, म्हणून 3 गावं तिथं बसवली. आगडमलाच्या नावानं आगडगाव, रतडमलाच्या नावानं रतडगाव आणि देवमलाच्या नावानं देवगाव. हा आपल्या भागातला इतिहास आहे महाराज. तिथून आपल्या जोगाईला घेऊन निघाले. सुवर्णपूर नावाची नगरी आहे, त्याला सोनारी म्हणतात. आता करमाळ्यापासून एक 30-32 किलोमीटर बरोबर आहे ना महाराष्ट्रात भागातले. त्या सुवर्णपुरामध्ये आले, सोनारीमध्ये आले. सोन्या नावाच्या दैत्याचा नाश केला आणि जोगेश्वरी तिथं वसवली. तिथे एक देवाचं देवस्थान आहे काल भैरवनाथ. असे काल भैरवनाथ जे शंकराच्या भुरकुटीमधून जन्माला आलेले आहेत. इकडे महादेवानं स्तंभ रूपामध्ये, आता ही कथा मी तुम्हाला शिवमहापुराणातली नाही सांगितली, ही माहिती असावी म्हणून चरित्र काढून सांगितलंय. लिंग स्वरूपामध्ये निर्माण झालेलं जे अग्निस्तंभ होतं, भगवान विष्णूला सांगितलं आपण आता मी तुम्हाला वरदान देतो सगळीकडे तुमचे मंदिर होतील. ब्रह्मदेवाला सांगितलं तुझं इथून पुढे मंदिर होणार नाही, पण या सृष्टीच्या उत्पत्तीचं कार्य मी तुला देतो. भगवान विष्णूला सांगितलं तुमच्यात आणि माझ्यात कुठलाही भेद राहणार नाही, माझं जे स्वरूप आहे, माझा जो अधिकार आहे तोच अधिकार विष्णूला प्राप्त होईल. आपण दोघं हरी आणि हर 2 रूपामध्ये विराजमान राहू. आता जी मुख्य कथा मला तुम्हाला सांगायची ती ऐका. भगवान शंकरानं सांगितलं हा जो अग्निस्तंभ निर्माण झालेला आहे, हा अग्निस्तंभ इथून पुढे माझं निष्कल स्वरूप असेल. जो कोणी या माझ्या निष्कल स्वरूपाची पूजा करेल त्याचं जन्म मरण नाहीसं होईल. आणि ज्या तिथीला भगवंताने त्या अग्निस्तंभाचं एक लिंग स्वरूप तयार केलं, ती तिथी म्हणजे महाशिवरात्रीची तिथी. पदरचं बोलत नाही, श्लोक देतो ऐका. दिनमे ततः पुण्यं भविष्यति महातरम् शिवरात्रि इति ख्याता तिथिरेषा मम प्रिया. तिथिरेषा ही जी तिथी आहे, ही तिथी मला प्रिय असेल. आणि या तिथीला शिवरात्री ही इति ख्याता, तिला शिवरात्री महाशिवरात्री म्हणून संबोधलं जाईल. ही महाशिवरात्रीची कथा आहे. शिवरात्रीच्या दिवशी आता त्याचं पुण्य काय प्राप्त होतं, या सगळ्या पुण्याचा विचार सांगितलाय. या महाशिवरात्रीच्या दिवशी जो कोणी माझी पूजा करेल, रात्रभर जो कोणी माझी पूजा करेल, किंवा 4 प्रहर महाशिवरात्रीच्या रात्री जो 4 प्रहर माझी पूजा करून, माझं नामस्मरण करून, मला भस्म लावून, मला बिल्वपत्र वाहून माझी पूजा करेल, त्याला 1 वर्ष सलग शिवाची पूजा केल्याचं पुण्य प्राप्त होईल. म्हणजे 1 वर्ष शिवाची पूजा घडली नाही आपल्याकडून, 1 वर्ष मंदिरात येणं झालंच नाही. शिवरात्रीच्या रात्री जर रात्रभर आपण महादेवाचं भजन केलं, महादेवाचं नामस्मरण केलं, पूजा केली,
4 प्रहर जर रात्रभर भजन केलं तर 1 वर्ष पुण्य केल्याचं फळ प्राप्त होतं. जो कोणी शिवलिंगाची स्थापना करेल, ऐका बरी कथा, जो कोणी आपल्या आयुष्यामध्ये शिवलिंगाची एखाद्या ठिकाणी कुठेतरी स्थापना करेल, महादेव सांगतात त्याची सगळी पितर तरुण जातील. त्याची मागची जेवढी काही पितर आहेत ती सगळी तरुण जातील. पितरांचा उद्धार होईल जर एक शिवलिंगाची स्थापना केली तर. आपण घराचं बजेट तयार करतो, ब्ल्यूप्रिंट तयार करतो, घर बनवतो. तर माणसाला घर दाखवण्याची मोठी हौस असते. महाराज घर बनवलं का घर पाहण्याची. पु ल देशपांडेंचं एक पुस्तक आहे, तर ते थोडस विचित्रच आहे. पु ल देशपांडे माणूसच विचित्र होता. देवदास महाराज त्यांचं एक पुस्तक आहे, मी आणि माझा शत्रू. मी आणि माझा शत्रू. तर त्यांचे शत्रू कोण कोण आहेत त्याचं एक पुस्तक त्यांनी लिहिले. त्यात पहिला शत्रू त्यांनी सांगितला, नवीन घर बांधणारा माणूस. इकडून हे आणलं तिकडून ते आणलं. ऐकणाऱ्याची इच्छा आहे की नाही तो कधीच पाहत नाही. इतका खर्च आला तितका खर्च आला. घर आपण तयार करतो. ऐका, घर तयार करत असताना शिव महापुराण असं सांगतं की छोटीशी कुठेतरी जागा पाहून एका शिवलिंगाची स्थापना करा. एखाद्या घराच्या समोर वृक्ष असेल, छोटीशी जागा तयार करा आणि तिथं जर एक वृक्ष, त्या वृक्षाखाली जर एखादा शिवलिंग स्थापन केलं तर आयुष्यभर कावड कष्ट आपण करतो, मोहामध्ये मायेमध्ये जीवन जगतो. पण शिव महापुराण कथा अशी सांगतं की जर मरता मरता जरी त्या शिवलिंगाकडे चुकून लक्ष गेलं तरी तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. म्हणून एखाद्या शिवलिंगाची स्थापना करा. ब्रह्मदेवाला त्याचं कार्य दिलं, विष्णूला त्याचं कार्य दिलं आणि भगवान परमात्म्याला सांगितलं, महादेवानं सांगितलं, आता तिरोभाव आणि अनुग्रह ही 2 गोष्टी मी माझ्याकडे ठेवतो. तिरोभाव म्हणजे प्राणाचं उत्क्रमण आणि अनुग्रह म्हणजे मोक्ष देणं. संहार त्याला पण म्हणा. संहाराचं कार्य मी माझ्याकडे ठेवतो. खूप गोड कथा शौनकांनी श्रवण केली आणि शौनक सुद्धा सांगतात, महाराज खूप छान, आम्हाला खूप आनंद वाटतोय, ऐकतच राहावं वाटतंय. एकही आम्ही कुणी याच्यातून उठत नाही, कुणी डुकली घेत नाही. तुम्हाला जरी सगळे दिसत नसते तर मला सगळे दिसतात. व्यासपीठावर बसलेल्या वक्त्याचं सगळीकडे लक्ष असतं. कोण काय करतंय, कोण गप्पा मारतंय, कोण मेसेज वाचतंय, कोण चॅटिंग करतंय, कोण डुकल्या मारतंय, सगळं लक्ष असतं. पण इथं कोणीही नाही. महाराज देवदास महाराज असले सुंदर श्रोते भेटलेत. आता काय सांगू तुम्हाला, एक माणूस सुद्धा नजर हलवत नाही इथून. तेव्हा मला पण सांगायचं मोह आवरत नाही. नाहीतर आतापर्यंत 4-5 बंद तर झाले असते. शौनकांनी सांगितलं, महात्मा ठीक आहे, लिंगाची निर्मिती कशी झाली आमच्या लक्षात आलं, पण आता आम्हाला हे सांगा की त्या लिंगाची प्रतिष्ठापना कशी करायची, त्याची प्रतिष्ठापना कशी असली पाहिजे, त्याची पूजा कशी करावी हे आम्हाला सांगा. सूत महोदय म्हणतात, खूप गोड प्रश्न आपण विचारला, मी आपल्याला त्याचं उत्तर देतो पण थोडंसं भजन झाल्यानंतर. एकदा सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायचंय. गोड भजन आपण सगळे करू आणि मग पुढच्या कथेला प्रारंभ करू. मुझे चरणों से लगा ले. मुलीला पलीकडे जागा द्या नाचायला. मुझे चरणों से लगा ले मेरे शिव डमरू वाले. मुझे चरणों से लगा ले शिव शिव डमरू वाले. मेरी सास सास में तेरा, सास सास में तेरा है नाम डमरू वाले. मुझे चरणों से लगा ले डमरू वाले. मुझे चरणों
शंकर डमरू वाले मुझ चरणों से लगा ले शिव शंकर डमरू वाले। मैंने बाबा तेरा नाम लिया है, भोले बाबा तेरा नाम लिया है, मैंने एक सहारा तेरा दिया है, सहारा तेरा लिया है। तेरे ही प्रेरणा से, तेरे ही प्रेरणा से सब काम हो रहा है। मुझे चरणों से लगा ले शिव शंकर डमरू वाले, मुझे चरणों से लगा ले शिव शंकर डमरू वाले, मुझे चरणों से लगा ले शिव शंकर डमरू वाले, मुझे चरणों से लगा ले शिव शंकर डमरू वाले। पाठीमागे टाळी वाजवा. वा वा. हे हो. पुरुष मंडळी झोपू नका, टाळी वाजवा. हरी बोल. हे तुम भी थोड़ा मेरा नहीं है, हे तुम भी मेरा और ही नहीं है, पतवार पकड़ता कोई नहीं है, कोई नहीं है. पतवार लेता कोई नहीं है, कोई नहीं है. हे नैया तेरे हवाले, हे नैया तेरे हवाले शिव शंकर डमरू वाले। मुझ चरणों से लगा ले मेरे चाहो डमरू वाले, मुझे चरणों से लगा ले शिव शंकर डमरू वाले, मुझे चरणों से लगा ले शिव शंकर डमरू वाले। हरी बोल. ओम नमः पार्वतीपते. शिव हर हर मुझे चरणों से लगा ले शिव शंकर डमरू वाले. ही प्रार्थना कधीतरी आपल्या जीवनामध्ये मनात आली पाहिजे महाराज. आपण प्रपंचात सगळ्यांना याला जवळ कर, त्याला जवळ कर, याचं मन धर, त्याचं मन धर.
आणि एक दिवस लक्षात येतं आपण आयुष्यभर त्यांची मन धरली, त्याने आपल्याच मनाचा चोराडा करून टाकला. पण कधीतरी भगवंताला शरण जाऊन मुझे चरणों से लगाए शिव शंकर डमरू वाले. शौनकांनी विचारलं, सुजी त्या लिंग स्वरूप असलेल्या परमात्म्याची प्रतिष्ठा पुन्हा कशी करायची हे आम्हाला सांगा, आणि त्या लिंग स्वरूप असलेल्या परमात्म्याची पूजा कशी करायची ते आम्हाला सांगा. कारण आम्हाला हे माहिती आहे की श्रद्धेनं त्याची जर पूजा केली, सातत्यानं त्याची जर पूजा केली, तर तो त्या जीवाचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. मी पहिल्या दिवशी आपल्याला सांगितलं, भजन थोडं करा पण सातत्याने करा. सातत्य असलं पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धेनं त्याला शरण गेलं ना महाराज, तो जवळ घेतल्याशिवाय राहत नाही. एक व्याध होता, जंगलामध्ये जायचा, शिकार करायचा. उदरनिर्वाहाचं साधन हे होतं की जंगलामध्ये जाऊन झाडं तोडायची, लाकडं तोडायची आणि ती लाकडं विकून मग घर प्रपंच चालवायचा. एकदा जंगलामध्ये येत असताना चुकून असा रस्ता पुरवून निघाला. संध्याकाळच्या वेळेला घरी निघाला आणि शिव महापुराण कथा चालू होती. त्याला वाटलं काय असेल. मी सांगू आपल्याला, किती नास्तिक माणूस असू द्या, किती देवाला न मानणारा माणूस असू द्या, मी काल सांगितल्याप्रमाणे त्याला फक्त बांधून इथे एकदा आणा, एक दिवस कथेत बसू दे, मी छाती चोखपणे सांगतो, तो दुसऱ्या दिवशी कथेला आल्याशिवाय राहणार नाही. त्याला काहीच कळत नव्हतं, अडाणी होता. देव कशाला म्हणतात त्याला काही कळत नव्हतं. पण काहीतरी चांगलं कानावर पडलं. त्याचे पाय हळूहळू कथेकडे वळाले. कथेच्या मंडपामध्ये जाऊन बसला. 3 तास कथा श्रवण केली. कथा कळाली काहीच नाही, कारण काहीच माहित नव्हतं देव कशाला म्हणतो. काहीच त्याला कथा कळाली नाही महाराज. पण सांगू त्याला हे मात्र लक्षात आलं की शंकर कोणीतरी देव आहे, त्या शंकराला जर श्रद्धा ठेवून पूजा केली, त्याच्यावर जर श्रद्धा ठेवली ना, तर तो देव जवळ करतो. हे तिने ऐकलं आणि त्याचा विश्वास दृढ झाला, पक्का विश्वास झाला. आणि त्याने त्याच दिवशी सांगितलं की मला श्रवण कळत नाही, मला नामस्मरण कळत नाही, मला श्लोक कशाला म्हणतात मला काहीच कळत नाही, पूजा विधी काय तीही मला कळत नाही, पण आजपासून माझ्या जीवनात मी एक नियम करणार. कथाकारांनी आज सांगितलंय ना, भगवान शंकरला चिता भस्म खूप आवडतं. आता इथून पुढे माझ्या जीवनातला नियम, उद्यापासून मी दररोज भगवान महादेवाला चितेचा भस्म टाकणार. देवाला भस्म लावल्याशिवाय मी जेवण करणार नाही, हा नियम त्यानं त्याच्या जीवनात धारण केला. उद्यापासून जंगलात जायचा, ज्या रस्त्याने जंगलात जायचा त्या रस्त्यात स्मशानभूमी होती. आणि स्मशानभूमी असल्यामुळे दररोज कुठलं तरी प्रेत तिथं जाण्यासाठी यायचं, ती भस्म त्याला दिसायची. त्याने विचार केला ही सेवा आपण करू शकतो. त्यानं नियम केला की उद्यापासून महादेवाला चिता भस्म द्यायचं, कारण चिता भस्म महादेवाला आवडतं. नियम सुरू झाला. बाकी काहीच कळत नव्हतं. देवाची पूजा कशी केली पाहिजे, मंदिरात चप्पल घालून जावं का न जावं ही त्याला कळत नव्हतं. व्याधच होता. पण दररोज जंगलातून येत असताना स्मशानभूमीत जायचा. कुठेतरी अंतविधी कुणाचा तरी झालेला असला की चिता भस्म घ्यायचं, श्रद्धेनं यायचं, भगवान महादेवाला पिंडीला ते भस्म चोळायचं, दर्शन घेऊन निघून जायचं. नियम सुरू झाला. अनेक वर्ष नियम चालला. साधना हळूहळू हळूहळू श्रद्धा वाढत चालली. एक दिवस महादेवाने विचार केला, अरे माझा भक्त आहे, कळत काहीच नाही, पण दररोज चिता भस्म मला लावतो. भगवंताला चिता भस्म खूप आवडतं. देवाने विचार केला आज याची परीक्षा घेऊ.
एक दिवस सकाळी उठून अरण्याच्या दिशेने जंगलाच्या दिशेने निघाला. पण उठण्याच्या अगोदर सकाळपासूनच आभाळामध्ये ढग दाटलेली होती. मंद 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 पाऊस सुरू झाला. रिप 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 पाऊस सुरू झाला. आणि अशा पावसामध्ये तो घरातून बाहेर गेला. सकाळी सुरू झालेला रिपरिप पाऊस दिवसभर तसाच चालू होता. पाऊसच उघडला नाही. संध्याकाळ झाली. जंगलातून परत येताना, आता जुना काळ होता, जुन्या काळात उघड्यावरच दहनविधी केला जायचा. एवढी काही सुविधा नव्हती. पाऊस सुरू असल्यामुळं त्या दिवशी अंत्यविधीच कुणाचा झाला नाही. याने खूप वेळ वाट पाहिली, कुणी येते का, कुणी येते का, कुणी येते का. दहनविधीच नाही. शेवटी रात्र झाली. रात्र झाला. खूप दुःख झालं त्याला. बघा, ज्याला नामस्मरण कळत नाही, ज्याला पूजा काय ते कळत नाही, ज्याला महादेवात कसं मंदिरात जायचं ते कळत नाही, एकच नियम केला होता, काय, चित्ताभस्म लावायचं. इतक्या वर्षाचा नियम आज माझा मोडला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला खूप दुःख झालं. म्हटलं, अरे काय माझं जीवन, आज चित्ताभस्म लावता आला नाही. आणि दुःखी होऊन खाली मान घालून चालत चालत घरी आला. आज उशीर झाला होता. कधीही उशिरा न येणारा पती वाट पाहत होती बायको घरी. आज उशीर झाला. घरी आला, घरात येऊन बसला, खाली मान घातलेली होती. बायको घरातून आली. बायको म्हटली, का आज खूप उशीर केला, मी किती वेळ झाली तुमची वाट पाहते. त्याने सांगितलं, ग आज सकाळपासून पाऊस सुरू झालाय आणि आज माझ्या आयुष्यात कधीच मी नियम मोडला नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. कधीही मी माझ्या आयुष्यामध्ये नियम मोडला नाही. आज मात्र माझा नियम मोडला. आज चिताभस्म मला देता नाही आलं माझ्या भगवंताला. बघ, आज मला करमत नाही. जणू काय माझा प्राणच माझ्या शरीरातून निघून गेला असं मला वाटतं. तिने सांगितलं, जाऊ दे, दररोज तर देताय ना तुम्ही, दररोज लावताय ना, मग आज नाही लावलं काय झालं एका दिवशी. नाही, माझा नियम होता, नियम मोडलाय. टपकन घरात गेली. जेवणाचं ताट तयार केलं, नवऱ्यासमोर आणून ठेवलं. एवढं खाऊन घ्या टपकन, जाऊ द्या आता, आजची दिवस जाऊ द्या, उद्या लावता येईल. त्याने ते ताट घेतून असंच फेकून दिलं. तुला काय कळतं का? अगं माझा नियम मोडलाय. आज माझा नियम आहे, चिताभस्म लावल्याशिवाय मी भोजन करणार नाही. मी आज अन्नाचा कणही घेणार नाही, पाण्याचा घोटही घेणार नाही. तिलाही राग आला. तिने सांगितलं, काय कळतं का तुम्हाला, काय वेळेपणा चाललाय, असं कुठं असतंय काय? अहो नाही भेटलं मग काय करायचं? त्याने सांगितलं, मी कण सुद्धा घेणार नाही. ती सहज बोलली. ती म्हटली, आता एक काम करा, मला चारा आणि माझंच भस्म देवायला लावा. ती राग बोलली, पण याने सिरियस घेतलं. तू लारी माझ्याही डोक्यात कसं काय नाही आलं. भोले बाबाचे भक्त असलेच राहतील महाराज. तू म्हणलं तुझ्या डोक्यात आलं, माझ्या डोक्यात कसं काय नाही आलं. तिथं तसं म्हणली, आतमध्ये निघून गेली ताट घेऊन. ती रागाला कसंच बोलली होती. तो म्हणलं माझ्या नाही डोक्यात आलं, तसं केलं तर चालेल. हा तुम्ही चालेल ना, तसंच केलं चालेल ना. जा ना, मला एकदा चाल, होऊ द्या तुमची हाऊस होऊ दे एकदा. ती घरात काम करत होती. हा शांतपणे उठला, बाहेर गेला, बाहेरून कडी लावून घेतली आणि झोपडीला कडी लावून दिली. सगळी झोपडी जळली, सोबत बायको जळून गेली. ते भस्म घेतलं, एवढा आनंद झाला त्याला.
अरे मला आज भस्म भेटलं, मला भस्म भेटलं, चिता भस्म भेटलं. ते भस्म घेतलं, शिवालयात गेला, शिवाच्या माथ्याला लावलं आणि आनंदाने नाचायला लागला. नाचत नाचत घरी निघाला. आज माझी पूजा पूर्ण झाली हा आनंद त्याला झाला. आणि तो नाचत नाचत पाठीमागं घरी निघाल्याबरोबर त्याला पाठीमागून चाळाचा आवाज यायला लागला नाचलेला. त्यानं सहज पाठीमागे वळून पाहिलं तर जिला जाळून भस्म लावलं होतं महादेवाला ती स्वतः मागे नाचत होती. त्यानं तिने विचारलं, अरे मी तुला जाळलं होतं, तुझं भस्म देवाला लावलं होतं, कस काय तू जिवंत झाली? तिने सांगितलं, ज्याच्यासाठी जाळलं होतं त्याने जिवंत केलं. आणि दोघांच्या समोर माझा भोले बाबा प्रगट झाला आणि भोले बाबाने दोघालाही आशीर्वाद दिला. असा माझा भोले बाबा आहे. श्रद्धा ठेवा, श्रद्धेनं नियम करा. माझा परमात्मा, माझा भोले बाबा आपल्याकडे लक्ष दिल्याशिवाय राहत नाही. विश्वास तो करी स्वामीवरी संस्था, विश्वास तो करी स्वामीवरी संस्था, सकळ भोगिता होय त्याचे, सकळ भोगिता, सकळ भोगिता हो. हे सकळ भोगिता होय त्याचे, विश्वास स्वामीवरी सदा, विश्वास स्वामीवरी सदा, स्वामीवरी सदा. विश्वासी तू करी स्वामीवरी सत्ता. अंतकरणात विश्वास असेल परमात्म्यावर सत्ता करण्याचं सामर्थ्य प्राप्त होते महाराज. फक्त विश्वास असला पाहिजे. आपल्या भक्तीवर, आपल्या साधनेवर विश्वास ठेवला पाहिजे. परमात्मा मुठीत घेऊन फिरण्याचं सामर्थ्य विश्वासी माणसात असतं. आमचा देवावर विश्वास राहत नाही, प्रपंचातल्या सगळ्या लोकांवर विश्वास राहतो. फक्त आम्ही देवावर विश्वास ठेवतो. तुकोबारायांनी सांगितलं, किती दुःख जीवनात आलं तर एक काम करा, माझ्यावर भार घालून टाका, विश्वासाने घाला. तू का म्हणे घालू? तयावर विश्वास पाहिजे. कौन कहता है भगवान खाते नहीं, कौन कहता है भगवान आते नहीं. कोण म्हणतं येत नाही. आपण तसं बोलवत नाही, आपण तसं खाऊ घालत नाही. आपण नैवेद्य ठेवतो तो सुद्धा आपल्यासाठीच. कधी महिला मंडळी झोपलेल्या विशेष सांगा मला, कधी असं घरामध्ये स्वयंपाक बनवलाय का की जो आता माझ्या देवाला आवडेल असा स्वयंपाक कधी बनवलाय का? नाही. आता आज तीच भाजी करायची जी भगवान कृष्णाला आवडली पाहिजे. आज घरामध्ये तीच भाजी बनवायची जी पांडुरंगाला आवडली पाहिजे. असं केलंय का कधी? तत्सुखे सुखित्वम भक्तीचा विचार सांगितलेला आहे. जे केल्याने त्याला सुख होईल ते करा. आपण जे केल्यानंतर त्याला आनंद होईल ते जीवनात करा. विश्वासाने करा. वेळ तसा सांगा मला, कशी शिवाच्या लिंगाची स्थापना कशी करायची, त्याची पूजा कशी करायची? कथम लिंग प्रतिष्ठाप्यम कथम वा तस्य लक्षणम
कथम वातत समभ्यर्च देशे कालेच केनही. कथम लिंग प्रतिष्ठाप्यम, सांगा आम्हाला लिंगाची प्रतिष्ठापना कशी करायची. कथम वा तस्य लक्षणम, त्याची लक्षणं सांगा. धावतं सांगतो आता, वेळ संपत आली. भगवंताच्या लिंगाची प्रतिष्ठापना करत असताना शक्यतो 2 प्रकारची लिंग प्रतिष्ठापना सांगितली आहे. बारीक संपला, कथा संपली. आता लक्ष द्या, खूप महत्वाचा भाव सांगतोय आपल्याला. एक चल प्रतिष्ठा सांगितली, एक अचल प्रतिष्ठा सांगितली. चल शब्दाचा अर्थ होतो दळणवळण, हलणारा. चल म्हणजे हलणारा. चल शब्द आणखी एका ठिकाणी आलेला आहे. पसायदानामध्ये. पण तो चल आपण चल म्हणून चरत नाही. चला कल्पतरूंची यार. काय चला, कुठं चला. चला. चिल प्रतिष्ठा, जी जी हलवता येते, जीव हाता येते, जी इकडे तिकडे घेऊन जाता येते, ती प्रतिष्ठापना. आणि एक अचल प्रतिष्ठापना म्हणजे जिला हलवता येत नाही, जी आपल्या मंदिरामध्ये केलेली आहे. जी चल प्रतिष्ठा असते ते भगवंताचं सूक्ष्म लिंग आहे, छोटं लिंग. आणि जी अचल प्रतिष्ठा आहे ती स्थूल लिंग आहे. आता या सगळ्याचे श्लोक आहेत, पण श्लोक मी म्हणत बसत नाही, फक्त भाव सांगतो फक्त त्याचा. स्थूल म्हणजे छोटं लिंग, आणि सूक्ष्म म्हणजे छोटं लिंग, आणि स्थूल म्हणजे मोठं लिंग. आता स्थूल लिंगाची पूजा करत असताना आणि सूक्ष्म लिंगाची पूजा करत असताना तिची प्रतिष्ठा कशी करायची, बारीक ऐका. आपल्या घराच्या देवाऱ्यामध्ये किंवा आपल्याला प्रवासामध्ये भगवंताची पूजा अर्चा करायची आहे, त्याची सेवा करायची आहे, त्याच्यासाठी सूक्ष्मलिंग आपल्याकडे असावं. ते सूक्ष्मलिंग किती सूक्ष्म असावं. शिवमहापुराण असं सांगतं, अंगुष्ठ मात्रम. एका अंगठ्यापेक्षा जास्त मोठं लिंग असू नये, जे आपल्याला देवाऱ्यामध्ये ठेवायचे पूजेसाठी. ते अंगठ्यापेक्षा मोठं नसावं, अंगठ्यापेक्षा बारीक असावं. अंगठ्यापेक्षा बारीक जे लिंग आहे ते आपल्याला घरामध्ये देवाऱ्यातही ठेवता येतं, आपल्याला पूजेसाठी प्रवासातही वापरता येतं. आपल्याकडे एक समाज आहे बघा, शैव संप्रदायातला एक समाज आहे. कोण? लिंगायत समाज. लिंगायत समाजातली जी भगवंताची भक्त आहेत त्यांच्या गळ्यामध्ये लिंग असतं, नेहमी गळ्यामध्ये असते. आपण जसं माळ गळ्यामध्ये घालतो तसं त्यांचं एक लिंग एका डबीमध्ये गळ्यामध्ये ठेवलेलं असतं. भोजन करायचं म्हटलं की डबीतून ते लिंग काढतात, प्रसाद दाखवतात आणि परत ते लिंग डबीमध्ये ठेवून देतात. ही भगवंताची चल प्रतिष्ठा आहे. पण हे भगवान चल भगवान जे आहेत, महादेव आहेत, ते अंगठ्या एवढे असावे, अंगठ्यापेक्षा मोठे नसले पाहिजे. जर कुणाच्या घरामध्ये असतील तर धन्यवाद. काल मी शनी शिंगणापूर या ठिकाणी कीर्तनाला सकाळी गेलो होतो. 2 टाइम चालू आहे. ज्या ठिकाणी आमचं भोजन होतं त्या ठिकाणी मला सवय आहे, कुठं गेलं की देवघरात जायचं, दर्शन घ्यायचं. तिथं मी एक पितळाची लिंग पाहिलं, ते अंगठ्यापेक्षा बारीक होतं. आणि जी स्थूल प्रतिष्ठा आहे, म्हणजे मंदिरामध्ये ज्याची प्रतिष्ठापना केली जाते ते किती असलं पाहिजे. 12 अंगुलम, 12 बोटापेक्षा ते मोठं असलं पाहिजे. ज्याची मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करायची आहे, जे अचल आहे ते प्रतिष्ठापना केल्यानंतर हलवता येत नाही. ती मूर्ती, ते लिंग किती असावं, ते 12 बोटापेक्षा मोठं असलं पाहिजे. लहान चालत नाही, मोठं किती करा, किती भव्य करा, 12 बोटापेक्षा लहान चालत नाही. 12 अंगुलम तेवढंच असलं पाहिजे. आता प्रतिष्ठापना करत असताना अगोदर अचल प्रतिष्ठा करत असताना अचल प्रतिष्ठेमध्ये ज्या भगवंताची प्रतिष्ठा करायची आहे, ज्या लिंगाची प्रतिष्ठा करायची आहे, त्याची जी जलधारी आहे ती उत्तर दिशेला असली पाहिजे. कुठल्याही महादेवाची जी जलधारी आहे ती उत्तर दिशेलाच असली पाहिजे. म्हणजे त्याचं जे तीर्थ आहे ते उत्तर दिशेला, उत्तर आहे बरोबर, उत्तर दिशेला त्याचं तीर्थ गेलं पाहिजे.
महापुराणाने त्याचा विचार सांगत असताना असा सांगितला, हा देह म्हणजे अचल लिंग आहे. जलधारी उत्तरेकडे असली पाहिजे. म्हणजे माणूस झोपत असताना विज्ञान सुद्धा हेच सांगतं, माणसानं झोपताना उत्तरेकडे तोंड करून झोपावं. अटॅक येत नाही. उत्तरेकडे तोंड जर करून झोपले तर त्या माणसाला शक्यतो झोपेत अटॅक येत नाही. उत्तरेकडे जर आपण तोंड करून झोपलो तर ज्या पद्धतीने भगवान शंकराचं लिंग आहे त्या पद्धतीनं डोकं इकडे, पाय इकडे. पाय म्हणजे जलधारी, डोकं म्हणजे पिंडीच्या पाठीमागचं बाजू, आणि बरोबर जी लिंग आहे ती आपल्या इथं येतं आणि इथं आपलं हृदय असतं. इथं काय असतं? हृदय असतं. लिंग म्हणजे आपलं हृदय. म्हणजे या देहाला जर शिवलिंग मानलं तर आपलं हृदय म्हणजेच भगवान शंकराचं लिंग आहे. आणि अशा पद्धतीनं जलधारी उत्तरेकडे केल्यानंतर द्वाराचा विचार सांगत असताना मंदिरामध्ये प्रवेश करण्याचं जे दार आहे ते एकतर पूर्वेला असावं किंवा पश्चिमेला असावं, किंवा पूर्व पश्चिम दोन्हीकडे असावं. शक्यतो जे जुनी मंदिर आहेत, मोठी मंदिर आहेत, त्याच्याकडे दोन्हीकडे दरवाजे आहेत. पूर्व दरवाजा पूर्वाभिमुख आहे आणि उत्तरेबी आहे बाहेर. का? कारण लिंगाची पूर्ण प्रदक्षिणा होत नाही. पूर्वेकडून आल्यानंतर दर्शन घ्यायचं, अर्धी प्रदक्षिणा करून पुन्हा पश्चिमेकडून बाहेर पडायचं. आणि जर यदा कदाचित एखाद्या मंदिरामध्ये दोन दरवाजे नसतील तर जिकडून दरवाजा आहे त्याच्या विरुद्ध बाजूला आरसा लावावा. महापुराण सांगतात. आपल्याकडे आहे ना आरसा लावावा. आता आपल्या मंदिराचं जे दरवाजा आहे तो पश्चिमेकडे, बरोबर आहे. मग आता पश्चिमेचाच विचार करून सांगतो, पूर्वेचा नाही सांगत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पश्चिमेला मंदिराकडे प्रवेश आहे, उत्तरेला जलधारी आहे, आणि जलधारीवर जल टाकत असताना, दर्शन घेत असताना पश्चिमेकडून प्रवेश केल्यानंतर पश्चिमेकडून दर्शन घ्यायचं, प्रदक्षिणा करून पलीकडे जायचं म्हणजे पूर्वेला जायचं. तिकडे गेल्यानंतर जलधारीचं तीर्थ घ्यायचं. जलधारी ही उत्तरेला जात असते. पाणी वाहिल्यानंतर ते पाणी कुठं जातं? उत्तरेला जातं. उत्तरेलाच का जातं? कारण लिंग हे जर भगवान शंकर मानले तर लिंगाच्या वरचा जो भाग आहे ती भगवंताची जटा आहे, भगवंताच्या जटा आहे. आणि जटेवरून येणारं पाणी हे खाली जातं म्हणजे ती गंगा तयार होते. भगवंताच्या लिंगावर टाकलेलं पाणी ज्यावेळेला जलधारेतून पुढे पडतं ते पाणी राहत नाही, ते गंगेचं तीर्थ निर्माण होत असते, कारण ती भगवंताच्या जटेतून खाली येतं. आणि जी गंगा उत्तर वाहिनी असते ती अधिक फळ देणारी असते. महापुराण असं सांगतं, जी गंगा म्हणून कुठेही गेल्यानंतर जर त्या क्षेत्रातली नदी उत्तरेला वाहत असेल, दक्षिणेकडून उत्तरेला वाहत असेल तर तिथं आवर्जून स्नान करावं, कारण इतर तीर्थामध्ये केलेल्या स्नानापेक्षा उत्तरेला जी गंगा वाहते तिचं पुण्य जास्त असतं. म्हणून मी आपल्या परिसरात कायम सांगत असतो, देवगडला गेल्यानंतर दर्शन घ्याच, पण शक्य झालं तर स्नान करून या, कारण देवगडची गंगा उत्तर वाहिनी आहे, नेवाशाची गंगा उत्तर वाहिनी आहे. ज्या ज्या क्षेत्रावर नदी उत्तर वाहिनी असते ती अधिक फलदायी असते. तीर्थावर टाकलेलं पाणी उत्तर वाहिनी ते झालं गंगा. आता सगळ्यात महत्वाचा भाव जो मुख्य मला सांगायचा आहे, पूजेचा विचार. दर्शन घेतल्यानंतर पूजेला बसायचं किंवा दर्शनाला खाली बसायचं. कुठल्या दिशेला बसावं? कुठंही बसून चालत नाही. महादेवाचं दर्शन घेण्यासाठी किंवा पूजेला बसण्यासाठी कुठल्या दिशेला बसावं? वालता. पश्चिमेला दरवाजा आहे, उत्तरेला जलधारी आहे. म्हणजे भगवंताचं तोंड कुठल्या दिशेला झालं? दक्षिणेला झालं. खालची जी जलधारी आहे ती उत्तरेला जाते आणि वरचं जे लिंग आहे दरवाजाकडे तोंड आहे महादेवाचं, म्हणजे आता भगवंताचं तोंड कुठे झालं? दक्षिणेला झालं. ते इकडे पाहतात आपल्याकडे, दक्षिणेला झालं. आणि बरोबर भगवंताच्या समोर कोण आहे? नंदिकेश्वर भगवान समोर उभे आहेत. आता आपण दर्शन घेतल्यानंतर तिथं जर बसलो
तर भगवंताच्या आणि नंदिकेश्वराच्या दोघांच्या नजरेमध्ये व्यवधान निर्माण होतं, त्याचं पुण्य प्राप्त होत नाही. दोघांच्या भगवान शंकराला आपली नजर नेहमी नंदिकेश्वरावर असावी लागते आणि नंदिकेश्वरालाही आपली नजर भगवान शंकराकडे असावी लागते. त्याच्यामध्ये जर आपण व्यवधान निर्माण केलं तर त्या दर्शनाचं पुण्य लागत नाही. हे ऐकून ठेवा, हे महत्वाचं आहे. यज्ञ करत असताना यज्ञ जे मंडप मांडला जातो, यज्ञाची जी आकृती मांडली जाते, यज्ञवेदी म्हणतात त्याला, त्या यज्ञवेदीच्या दक्षिण बाजूला ब्रह्मदेवाची स्थापना केलेली असते. तिथं ब्रह्मदेव असतात. म्हणून कधीही यज्ञाचं दर्शन घेतल्यानंतर दक्षिण बाजूला ब्रह्मदेवाच्या आणि यज्ञाच्या मधून जायचं नाही कधीच. का? त्याचं पुण्य प्राप्त होत नाही. ब्रह्मदेवाच्या आणि यज्ञाच्या मध्ये व्यवधान निर्माण होतं, त्याचं पुण्य भेटत नाही. तसं नंदिकेश्वराच्या आणि भगवंताच्या मध्ये व्यवधान करायचं नाही, तिथं बसायचं नाही. उत्तरेला बसू शकत नाही कारण ती कुंजलधारी आहे. आता राहिला भाग समोरचा पूर्वेलाही बसू नये. का बसू नये? कारण भगवान शंकराच्या बरोबर पाठीमागे माता असते, अंबिका असते, उमा असते आणि तिच्या आणि भगवंताच्या मध्ये अंतर निर्माण होतो आपण बसल्यामुळे, म्हणून तिथे बसू नये. आणि पाठीमागे तर बसताच येत नाही. तोंड इकडे आहे, तोंड दक्षिणेला म्हणजे मागून थोडं बसणं लावणार आहेत आपण, पाठीमागून लावणार आहे का बसणं? नाही. आता एकच दिशा राहिली, कुठली? दक्षिण दिशा. म्हणून भगवंताचं दर्शन किंवा पूजेला बसत असताना दक्षिण दिशेला बसावं आणि उत्तराभिमुख बसावं. ज्या दिशेला जलधारा वाहते. पहिल्या दिवशी मी इथं आलो होतो. पहिल्या दिवशी कथेला आल्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश केला होता. 2 माता भगिनी भगवंताच्या जवळ बसून पूजा करत होत्या. कोण होत्या? देवजानी. दोघी जणी बसल्या होत्या. त्यातल्या एक माता उत्तरेकडे तोंड करून बसल्या होत्या आणि एक माता दक्षिणेकडे तोंड करून बसल्या होत्या. आता त्याच्यातल्या ज्या उत्तरेला बसल्या होत्या त्यांनाच पूजेचं फळ भेटलं. दक्षिणेला जे बसल्या होत्या त्यांना पूजेचं फळ भेटलं नाही. त्यांनी आता बसा परत नंतर ऐकलं. दक्षिणेला बसावं आणि उत्तराभिमुख असावं, मग त्या पूजेचं फळ प्राप्त होतं. अशा पद्धतीनं भगवंताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आहे आणि त्याच पद्धतीनं पूजेचा विधी सांगितला आहे. पू शब्दाचा अर्थ होतो ऐश्वर्य आणि ज्या शब्दाचा अर्थ होतो प्राप्ती. जी केल्यानंतर ऐश्वर्याची प्राप्ती होते त्याला म्हणतात पूजा. पूजा केल्यानंतर श्रद्धेनं ती करावी. ज्या पद्धतीनं पूजा विधी सांगितली त्या पद्धतीनं पूजा विधी करावी. खूप विस्तृत विचार आहे या सगळ्या गोष्टींचा, पण आता वेळ संपत आली. म्हणून या ठिकाणी आजची कथा आपण थांबवणार आहोत. उद्या आणखी पुढचा विचार आपल्याला पाहायचा आहे. आज मला बरंच लांब जायचं होतं म्हणजे कथेत लांब जायचं होतं, पण आपण खूप छान श्रवण करतात म्हणून मलाही जेवढं जास्त सांगता येईल तेवढी कथा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आमचं कसं असतं महाराज, आम्ही पहिल्या दिवशी श्रोते ओळखून घेतो. पहिल्या दिवशी श्रोत्याचा एक अंदाज येऊन जातो आणि पहिल्या दिवशी जर अंदाज आला काका की श्रोते चांगले तर चांगलं सांगण्याचा प्रयत्न करायचा. पहिल्या दिवशी महाराज अंदाज आला की श्रोते काय जरा सूर्यफुलं दररोज पडल्यासारखेच आहे, गुलाला घ्यायचं, उधळायचं आणि 7 दिवस निघून जायचं. लय टेन्शन घेत. पण खूप छान. बघा ना, 2.5 तास झाले, तुमच्या माना सुद्धा खाली नाही. तीच बसताना जी चेहऱ्याची मुद्रा आहे तीच मुद्रा आता सगळ्यांचं चेहऱ्यावर पैसे आहे. म्हणून खूप छान श्रवण करतात. आणखी कथेचा भाग उद्या आपण पाहूयात. भस्माचा विधी, बिल्वपत्राचा विधी, बिल्वपत्र निर्माण कसं झालं त्याचा विधी उद्या मी थोडासा सांगेन आणि हळूहळू कथेला आपण पुढे घेऊन जाऊ. आज कथेला या ठिकाणी आपण विश्रांती देऊ. खूप मोठी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत, माझ्यावर ज्यांचं पितृतुल्य प्रेम आहे आणि मी आळंदीहून आल्यानंतर खऱ्या अर्थानं ज्यांनी मला लवकर जवळ केलं, अशी खूप थोडी माणसं आहेत माझ्या जीवनामध्ये की ज्यांनी मला जवळचा आश्रय दिला, जवळ केलं. मी एवढा काही जवळ करण्यासारखा माणूस नाहीये, पण तरीही त्यांनी मला जवळ केलं. त्यांच्या दरम्यान अंजा बापू या ठिकाणी आज कथेसाठी उपस्थित राहिली.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार कीर्तनकार आमचे परम आदरणीय परमश्रद्धेय श्री आदरणीय देवदास महाराज आडभई हे आज या ठिकाणी आपल्या कथेला भेट देण्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. ही वारकरी संप्रदायामध्ये सेवा केलेली ही सगळी मंडळी आणि फक्त सेवा नाही तर निस्वार्थपणे सेवा करणारी ही मंडळी आहेत. अशा लोकांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत आहेत. आणखी हळूहळू अनेक महात्मे मंडळी या ठिकाणी येणार आहेत. 7 तारखेला बाबाजींचं हे आगमन होणार आहे. खूप श्रद्धेनं या ठिकाणी कथा उत्तरोत्तर रंग भरतोय. श्रोतेही खूप वाढत आहेत हळूहळू. खूप आनंदानं आपण श्रवण करत आहात. अशाच पद्धतीने आपण श्रवण करत चला. या ठिकाणी आजची कथा थांबते. यानंतर नितीन महाराज काही सूचना देतील, सत्कार होईल. तोपर्यंत सगळ्यांनी शांत बसायचं आणि जोपर्यंत सत्काराचं नियोजन चालू आहे तोपर्यंतच आरतीचं नियोजन करून घ्या. सत्कार झाल्यानंतर आरतीच्या तयारीला लागत बसू नका. तोपर्यंत ज्या महिला मंडळी आल्या तोपर्यंत लगेच येऊन उभं राहायचं. इथं वेळ घालवायचा नाही. तोपर्यंत तयारी करून घ्यायची. लगेच आरती होईल आणि त्यानंतर मग भोजनाचा कार्यक्रम. हे तुम भी थोड़ा मेरा नहीं है, हे तुम भी मेरा और नहीं है, पतवार पकड़ता कोई नहीं है, कोई नहीं है, पतवार लेता कोई नहीं है, तेरे हवाले, हे नैया तेरे हवाले, शिव शंकर डमरू वाले, मुझे चरणों से लगा ले मेरे चाहो डमरू वाले, मुझे चरणों से लगा ले शिव शंकर डमरू वाले, मुझे चरणों से लगा ले शिव शंकर डमरू वाले. मुझे चरणों से लगा ले शिव शंकर डमरू वाले. ही प्रार्थना कधीतरी आपल्या जीवनामध्ये मनात आली पाहिजे महाराज. आपण प्रपंचात सगळ्यांना याला जवळ कर, त्याला जवळ कर, याचं मन धर, त्याचं मन धर, आणि एक दिवस लक्षात येतं आपण आयुष्यभर त्यांची मन धरली, त्याने आपल्याच मनाचा चोराडा करून टाकला. पण कधीतरी भगवंताला शरण जाऊन मुझे चरणों से लगा शिव शंकर डमरू वाले. शौनकांनी विचारलं, सुजी त्या लिंग स्वरूप असलेल्या परमात्म्याची प्रतिष्ठा पुन्हा कशी करायची हे आम्हाला सांगा, आणि त्या लिंग स्वरूप असलेल्या परमात्म्याची पूजा कशी करायची ते आम्हाला सांगा. कारण आम्हाला हे माहिती आहे की श्रद्धेनं त्याची जर पूजा केली, सातत्यानं त्याची जर पूजा केली तर तो त्या जीवाचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही.
मी पहिल्या दिवशी आपल्याला सांगितलं, भजन थोडं करा पण सातत्याने करा. सातत्य असलं पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धेनं त्याला शरण गेलं ना महाराज, तो जवळ घेतल्याशिवाय राहत. एक व्याध होता, जंगलामध्ये जायचा, शिकार करायचा. उदरनिर्वाहाचं साधन हे होतं की जंगलामध्ये जाऊन झाडं तोडायची, लाकडं तोडायची आणि ती लाकडं विकून मग घर प्रपंच चालवायचा. एकदा जंगलामध्ये येत असताना चुकून असा रस्ता पुरवून निघाला. संध्याकाळच्या वेळेला घरी निघाला आणि शिव महापुराण कथा चालू होती. त्याला वाटलं काय असेल. मी सांगू आपल्याला, किती नास्तिक माणूस असू द्या, किती देवाला न मानणारा माणूस असू द्या, मी काल सांगितल्याप्रमाणे त्याला फक्त बांधून इथे एकदा आणा, एक दिवस कथेत बसू दे, मी छाती चोखपणे सांगतो, तो दुसऱ्या दिवशी कथेला आल्याशिवाय राहणार नाही. त्याला काहीच कळत नव्हतं, अडाणी होता. देव कशाला म्हणतात त्याला काही कळत नव्हतं. पण काहीतरी चांगलं कानावर पडलं. त्याचे पाय हळूहळू कथेकडे वळाले. कथेच्या मंडपामध्ये जाऊन बसला. 3 तास कथा श्रवण केली. कथा कळाली काहीच नाही, कारण काहीच माहित नव्हतं देव कशाला म्हणतो. काहीच त्याला कथा कळाली नाही महाराज. पण सांगू त्याला हे मात्र लक्षात आलं की शंकर कोणीतरी देव आहे. त्या शंकराला जर श्रद्धा ठेवून पूजा केली, त्याच्यावर जर श्रद्धा ठेवली ना, तर तो देव जवळ करतो. हे त्याने ऐकलं आणि त्याचा विश्वास दृढ झाला, पक्का विश्वास झाला. आणि त्याने त्याच दिवशी सांगितलं की मला श्रवण कळत नाही, मला नामस्मरण कळत नाही, मला श्लोक कशाला म्हणतात मला काहीच कळत नाही, पूजा विधी काय तीही मला कळत नाही, पण आजपासून माझ्या जीवनात मी एक नियम करणार. कथाकारांनी आज सांगितलंय ना, भगवान शंकरला चिता भस्म खूप आवडतं. आता इथून पुढे माझ्या जीवनातला नियम, उद्यापासून मी दररोज भगवान महादेवाला चितेचा भस्म टाकणार. देवाला भस्म लावल्याशिवाय मी जेवण करणार नाही, हा नियम त्यानं त्याच्या जीवनात धारण केला. उद्यापासून जंगलात जायचा, ज्या रस्त्याने जंगलात जायचा त्या रस्त्यात स्मशानभूमी होती. आणि स्मशानभूमी असल्यामुळे दररोज कुठलं तरी प्रेत तिथं जाण्यासाठी यायचं, ती भस्म त्याला दिसायची. त्याने विचार केला ही सेवा आपण करू शकतो. त्यानं नियम केला की उद्यापासून महादेवाला चिता भस्म द्यायचं, कारण चिता भस्म महादेवाला आवडतं. नियम सुरू झाला. बाकी काहीच कळत नव्हतं. देवाची पूजा कशी केली पाहिजे, मंदिरात चप्पल घालून जावं का न जावं ही त्याला कळत नव्हतं. व्याधच होता. पण दररोज जंगलातून येत असताना स्मशानभूमीत जायचा. कुठेतरी अंतविधी कुणाचा तरी झालेला असला की चिता भस्म घ्यायचं, श्रद्धेनं यायचं, भगवान महादेवाला पिंडीला ते भस्म सोडायचं, दर्शन घेऊन निघून जायचं. नियम सुरू झाला. अनेक वर्ष नियम चालला. साधना हळूहळू हळूहळू श्रद्धा वाढत चालली. एक दिवस महादेवाने विचार केला, अरे माझा भक्त आहे, कळत काहीच नाही, पण दररोज चिता भस्म मला लावतो. भगवंताला चिता भस्म खूप आवडतं. देवाने विचार केला आज याची परीक्षा घेऊ. एक दिवस सकाळी उठला, उठून अरण्याच्या दिशेने जंगलाच्या दिशेने निघाला. पण उठण्याच्या अगोदर सकाळपासूनच आभाळामध्ये ढग दाटलेली होती. मंद 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 पाऊस सुरू झाला. रिप 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 पाऊस सुरू झाला. आणि अशा पावसामध्ये तो घरातून बाहेर गेला. सकाळी सुरू झालेला रिपरिप पाऊस दिवसभर तसाच चालू होता. पाऊसच उघडला नाही. संध्याकाळ झाली. जंगलातून परत येताना, आता जुना काळ होता,
जुन्या काळात उघड्यावरच दहनविधी केला जायचा. एवढी काही सुविधा नव्हती. पाऊस सुरू असल्यामुळं त्या दिवशी अंत्यविधीच कुणाचा झाला नाही. याने खूप वेळ वाट पाहिली, कुणी येते का, कुणी येते का, कुणी येते का. दहनविधीच नाही. शेवटी रात्र झाली. रात्र झाला, खूप दुःख झालं त्याला. बघा, ज्याला नामस्मरण कळत नाही, ज्याला पूजा काय ते कळत नाही, ज्याला महादेवात कसं मंदिरात जायचं ते कळत नाही, एकच नियम केला फक्त, काय, चित्ताभस्म लावायचं. इतक्या वर्षाचा नियम आज माझा मोडला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला खूप दुःख झालं. त्याला म्हटलं, अरे काय माझं जीवन, आज चित्ताभस्म लावता आला नाही. आणि दुःखी होऊन खाली मान घालून चालत चालत घरी आला. आज उशीर झाला होता. कधीही उशिरा न येणारा पती वाट पाहत होती बायको घरी. आज उशीर झाला, घरी आला, घरात येऊन बसला, खाली मान घातलेली होती. बायको घरातून आली. बायको म्हटली, का आज खूप उशीर केला, मी किती वेळ झाली तुमची वाट पाहते. त्यानं सांगितलं, ग आज सकाळपासून पाऊस सुरू झालाय आणि आज माझ्या आयुष्यात कधीच मी नियम मोडला नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. कधीही मी माझ्या आयुष्यामध्ये नियम मोडला नाही. आज मात्र माझा नियम मोडला. आज चिताभस्म मला देता नाही आलं माझ्या भगवंताला. बघ, आज मला करमत नाही. जणू काय माझा प्राणच माझ्या शरीरातून निघून गेला असं मला वाटतं. तिने सांगितलं, जाऊ दे, दररोज तर देताय ना तुम्ही, दररोज लावताय ना, मग आज नाही लावलं काय झालं एका दिवशी. नाही, माझा नियम होता, नियम मोडलाय. टपकन घरात गेली. जेवणाचं ताट तयार केलं, नवऱ्यासमोर आणून ठेवलं. एवढं खाऊन घ्या टपकन, जाऊ द्या आता, आजची दिवस जाऊ द्या, उद्या लावता येईल. त्याने ते ताट घेतून असंच फेकून दिलं. तुला काय कळतं का? अगं माझा नियम मोडलाय. आज माझा नियम आहे, चिताभस्म लावल्याशिवाय मी भोजन करणार नाही. मी आज अन्नाचा कणही घेणार नाही, पाण्याचा घोटही घेणार नाही. तिलाही राग आला. तिने सांगितलं, काय कळतं का तुम्हाला, काय वेळेपणा चालू आहे, असं कुठं असतंय काय? अहो नाही भेटलं मग काय करायचं? त्याने सांगितलं, मी कण सुद्धा घेणार नाही. ती सहज बोलली. ती म्हटली, आता एक काम करा, मला चारा आणि माझंच भस्म देवायला लावा. ती राग बोलली, पण याने सिरियस घेतलं. तू लारी, माझ्या डोक्यात कसं काय नाही आलं? भोले बाबाचे भक्त असलेच राहतील महाराज. तू म्हणलं तुझ्या डोक्यात आलं, माझ्या डोक्यात कसं काय नाही आलं? तिथं तसं म्हणली, आतमध्ये निघून गेली ताट घेऊन. ती रागावर कसंच बोलली होती. तो म्हणलं माझ्या नाही डोक्यात आलं, तसं केलं तर चालेल. हा तुम्ही चालेल ना, तसंच केलं चालेल ना, जा ना, मला एकदा चाल, होऊ द्या तुमची हाऊस होऊ दे एकदा. ती घरात काम करत होती. हा शांतपणे उठला, बाहेर गेला, बाहेरून कडी लावून घेतली आणि झोपडीला कडी लावून दिली. सगळी झोपडी जळली, सोबत बायको जळून गेली. ते भस्म घेतलं, एवढा आनंद झाला त्याला. अरे मला आज भस्म भेटलं, मला भस्म भेटलं, चिता भस्म भेटलं. ते भस्म घेतलं, शिवालयात गेला, शिवाच्या माथ्याला लावलं आणि आनंदाने नाचायला लागला. नाचत नाचत घरी निघाला. आज माझी पूजा पूर्ण झाली, हा आनंद त्याला झाला. आणि तो नाचत नाचत पाठीमागे घरी निघाल्याबरोबर त्याला पाठीमागून चाळाचा आवाज यायला लागला, नाचलेला. त्यानं सहज पाठीमागे वळून पाहिलं तर जिला जाळून भस्म लावलं होतं महादेवाला, ती स्वतः मागे नाचत होती. त्यानं तिने विचारलं, अरे मी तुला जायला होतं, तुझं भस्म देवायला लावलं होतं, कस काय तू जिवंत झाली? तिने
सांगितलं ज्याच्यासाठी जाळं होतं त्याने जिवंत केलं. आणि दोघांच्या समोर माझा भोले बाबा प्रगट झाला आणि भोले बाबाने दोघालाही आशीर्वाद दिला. असा माझा भोले बाबा आहे. श्रद्धा ठेवा, श्रद्धेनं नियम करा. माझा परमात्मा, माझा भोले बाबा आपल्याकडे लक्ष दिल्याशिवाय राहत नाही. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे, सकळ भोगिता, सकळ भोगिता हो, हे सकळ भोगिता होय त्याचे, विश्वास स्वामीवरी सत्ता, विश्वास स्वामीवरी सत्ता, स्वामीवरी विश्वासी तू करी स्वामीवरी सत्ता. अंतकरणात विश्वास असेल परमात्म्यावर सत्ता करण्याचं सामर्थ्य प्राप्त होते महाराज. फक्त विश्वास असला पाहिजे. आपल्या भक्तीवर, आपल्या साधनेवर विश्वास ठेवला पाहिजे. परमात्मा मुठीत घेऊन फिरण्याचं सामर्थ्य विश्वासी माणसात असतं. आमचा देवावर विश्वास राहत नाही, प्रपंचातल्या सगळ्या लोकांवर विश्वास राहतो. फक्त आम्ही देवावर विश्वास ठेवतो. तुकोबारायांनी सांगितलं किती दुःख जीवनात आलं तर एक काम करा, माझ्यावर भार घालून टाका, विश्वासाने घाला. तू का म्हणे घालू, तयावर विश्वास पाहिजे. कौन कहता है भगवान खाते नहीं, कौन कहता है भगवान आते नहीं. कोण म्हणतं येत नाही. आपण तसं बोलवत नाही, आपण तसं खाऊ घालत नाही. आपण नैवेद्य ठेवतो तो सुद्धा आपल्यासाठीच. कधी महिला मंडळी झोपलेल्या विशेष सांगा मला, कधी असं घरामध्ये स्वयंपाक बनवलाय का की जो आता माझ्या देवाला आवडेल असा स्वयंपाक कधी बनवलाय का? नाही. आता आज तीच भाजी करायची जी भगवान कृष्णाला आवडली पाहिजे. आज घरामध्ये तीच भाजी बनवायची जी पांडुरंगाला आवडली पाहिजे. असं केलंय का कधी? तत्सुखे सुखित्वम भक्तीचा विचार सांगितलेला आहे. जे केल्याने त्याला सुख होईल ते करा. आपण जे केल्यानंतर त्याला आनंद होईल ते जीवनात करा. विश्वासाने करा. वेळ तर संपली. सांगा मला कशी शिवाच्या लिंगाची स्थापना कशी करायची, त्याची पूजा कशी करायची. कथम लिंग प्रतिष्ठाप्यम कथम वा तस्य लक्षणम कथम वा तत् समभ्यर्च देशे काले च केनहि. कथम लिंग प्रतिष्ठाप्यम, सांगा मला लिंगाची प्रतिष्ठापना कशी करायची. कथम वा तस्य लक्षणम, त्याची लक्षणं सांगा. धावतो सांगतो आता, वेळ संपत आली. भगवंताच्या लिंगाची प्रतिष्ठापना करत असताना शक्यतो 2 प्रकारची लिंग प्रतिष्ठापना सांगितली आहे. बारीक संपला, कथा संपली. आता लक्ष द्या, खूप महत्वाचा भाव सांगतोय आपल्याला. एक चल प्रतिष्ठा सांगितली, एक अचल प्रतिष्ठा सांगितली. चल शब्दाचा अर्थ होतो दळणवळण, हलणारा. चल म्हणजे हलणारा.
चल शब्द आणखी एका ठिकाणी आलेला आहे. पसायदानामध्ये. पण तो चल आपण चल म्हणून चरत नाही. चला कल्पतरूंची आरव. काय चला, कुठं चला? चला. चिल प्रतिष्ठा जी जी हलवता येते, जीव हाता येते, जी इकडे तिकडे घेऊन जाता येते, ती प्रतिष्ठापना. आणि एक अचल प्रतिष्ठापना म्हणजे जिला हलवता येत नाही, जी आपल्या मंदिरामध्ये केलेली आहे. जी चल प्रतिष्ठा असते ते भगवंताचं सूक्ष्म लिंग आहे, छोटं लिंग. आणि जी अचल प्रतिष्ठा आहे ती स्थूल लिंग आहे. आता या सगळ्याचे श्लोक आहेत, पण श्लोक मी म्हणत बसत नाही, फक्त भाव सांगतो फक्त त्याचा. स्थूल म्हणजे छोटं लिंग, आणि सूक्ष्म म्हणजे छोटं लिंग, आणि स्थूल म्हणजे मोठं लिंग. आता स्थूल लिंगाची पूजा करत असताना आणि सूक्ष्म लिंगाची पूजा करत असताना तिची प्रतिष्ठा कशी करायची, बारीक आहे का? आपल्या घराच्या देवाऱ्यामध्ये किंवा आपल्याला प्रवासामध्ये भगवंताची पूजा अर्चा करायची आहे, त्याची सेवा करायची आहे, त्याच्यासाठी सूक्ष्मलिंग आपल्याकडे असावं. ते सूक्ष्मलिंग किती सूक्ष्म असावं? शिवमहापुराण असं सांगतं, अंगुष्ठ मात्रम. एका अंगठ्यापेक्षा जास्त मोठं लिंग असू नये, जे आपल्याला देवाऱ्यामध्ये ठेवायचे पूजेसाठी. ते अंगठ्यापेक्षा मोठं नसावं, अंगठ्यापेक्षा बारीक असावं. अंगठ्यापेक्षा बारीक जे लिंग आहे ते आपल्याला घरामध्ये देवाऱ्यातही ठेवता येतं, आपल्याला पूजेसाठी प्रवासातही वापरता येतं. आपल्याकडे एक समाज आहे बघा, शैव संप्रदायातला एक समाज आहे. कोण? लिंगायत समाज. लिंगायत समाजातली जी भगवंताची भक्त आहेत त्यांच्या गळ्यामध्ये लिंग असतं, नेहमी गळ्यामध्ये असते. आपण जसं माळ गळ्यामध्ये घालतो तसं लिंगामध्ये त्यांचं एक लिंग एका डबीमध्ये गळ्यामध्ये ठेवलेलं असतं. भोजन करायचं म्हटलं की डबीतून ते लिंग काढतात, प्रसाद दाखवतात आणि परत ते लिंग डबीमध्ये ठेवून देतात. ही भगवंताची चल प्रतिष्ठा आहे. पण हे भगवान चल भगवान जे आहेत, महादेव आहेत, ते अंगठ्या एवढे असावे, अंगठ्यापेक्षा मोठी नसली पाहिजे. जर कुणाच्या घरामध्ये असतील तर धन्यवाद. काल मी शनी शिंगणापूर या ठिकाणी कीर्तनाला सकाळी गेलो होतो. दोन्ही टाइम चालू आहे. त्या ज्या ठिकाणी आमचं भोजन होतं त्या ठिकाणी मला सवय आहे कुठं गेलं की देवघरात जायचं, दर्शन घ्यायचं. तिथं मी एक पितळाची लिंग पाहिलं, त्या अंगठ्यापेक्षा बारीक होतं. आणि जी स्थूल प्रतिष्ठा आहे म्हणजे मंदिरामध्ये ज्याची प्रतिष्ठापना केली जाते ते किती असलं पाहिजे? द्वादशांगुलम, 12 बोटापेक्षा ते मोठं असलं पाहिजे. ज्याची मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करायची आहे, जे अचल आहे ते प्रतिष्ठापना केल्यानंतर हलवता येत नाही. ती मूर्ती ते लिंग किती असावं? ते 12 बोटापेक्षा मोठं असलं पाहिजे. लहान चालत नाही, मोठं किती करा, किती भव्य करा, 12 बोटापेक्षा लहान चालत नाही. द्वादशांगुलम तेवढंच असलं पाहिजे. आता प्रतिष्ठापना करत असताना अगोदर अचल प्रतिष्ठा करत असताना अचल प्रतिष्ठेमध्ये ज्या भगवंताची प्रतिष्ठा करायची आहे, ज्या लिंगाची प्रतिष्ठा करायची आहे, त्याची जी जलधारी आहे ती उत्तर दिशेला असली पाहिजे. कुठल्याही महादेवाची जी जलधारी आहे ती उत्तर दिशेलाच असली पाहिजे. म्हणजे त्याचं जे तीर्थ आहे ते उत्तर दिशेला, उत्तर आहे बरोबर, उत्तर दिशेला त्याचं तीर्थ गेलं पाहिजे. महापुराणाने त्याचा विचार सांगत असताना असा सांगितला, हा देह म्हणजे अचल लिंग आहे, जलधारी उत्तरेकडे असली पाहिजे. म्हणजे माणूस झोपत असताना, विज्ञान सुद्धा हेच सांगतं, माणसानं झोपताना उत्तरेकडे तोंड करून झोपावं, अटॅक येत नाही. उत्तरेकडे तोंड जर करून झोपले तर त्या माणसाला शक्यतो झोपेत अटॅक येत नाही. उत्तरेकडे जर आपण तोंड करून झोपलो तर ज्या पद्धतीने भगवान शंकराचं लिंग आहे त्या पद्धतीनं डोकं इकडे, पाय इकडे, पाय म्हणजे जलधारी, डोकं म्हणजे पिंडीच्या पाठीमागचं बाजू, आणि बरोबर जी लिंग आहे ते आपल्या इथं येतं आणि इथं आपलं हृदय असतं.
इथं काय असतं? हृदय असतं. लिंग म्हणजे आपलं हृदय. म्हणजे या देहाला जर शिवलिंग मानलं तर आपलं हृदय म्हणजेच भगवान शंकराचं लिंग आहे. आणि अशा पद्धतीनं जलधारी उत्तरेकडे केल्यानंतर द्वाराचा विचार सांगत असताना मंदिरामध्ये प्रवेश करण्याचं जे दार आहे ते एकतर पूर्वेला असावं किंवा पश्चिमेला असावं, किंवा पूर्व पश्चिम दोन्हीकडे असावं. शक्यतो जे जुनी मंदिर आहेत, मोठी मंदिर आहेत, त्याच्याकडे दोन्हीकडे दरवाजे आहेत. पूर्व दरवाजा पूर्वाभिमुख आहे आणि उत्तरबी आहे बाहेर. का? कारण लिंगाची पूर्ण प्रदक्षिणा होत नाही. पूर्वेकडून आल्यानंतर दर्शन घ्यायचं, अर्धी प्रदक्षिणा करून पुन्हा पश्चिमेकडून बाहेर पडायचं. आणि जर यदा कदाचित एखाद्या मंदिरामध्ये दोन दरवाजे नसतील तर जिकडून दरवाजा आहे त्याच्या विरुद्ध बाजूला आरसा लावावा. महापुराण सांगतात. आपल्याकडे आहे ना आरसा लावावा. आता आपल्या मंदिराचं जे दरवाजा आहे तो पश्चिमेकडे, बरोबर आहे. मग आता पश्चिमेचाच विचार करून सांगतो, पूर्वेचा नाही सांगत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पश्चिमेला मंदिराकडे प्रवेश आहे, उत्तरेला जलधारी आहे. आणि जलधारीवर जल टाकत असताना, दर्शन घेत असताना पश्चिमेकडून प्रवेश केल्यानंतर पश्चिमेकडून दर्शन घ्यायचं, प्रदक्षिणा करून पलीकडे जायचं म्हणजे पूर्वेला जायचं. तिकडे गेल्यानंतर जलधारीचं तीर्थ घ्यायचं. जलधारी ही उत्तरेला जात असते. पाणी वाहिल्यानंतर ते पाणी कुठं जातं? उत्तरेला जातं. उत्तरेलाच का जातं? कारण लिंग हे जर भगवान शंकर मानले तर लिंगाच्या वरचा जो भाग आहे ती भगवंताची जटा आहे, भगवंताच्या जटा आहे. आणि जटेवरून येणारं पाणी हे खाली जातं म्हणजे ती गंगा तयार होते. भगवंताच्या लिंगावर टाकलेलं पाणी ज्यावेळेला जलधारीतून पुढे पडतं ते पाणी राहत नाही, ते गंगेचं तीर्थ निर्माण होत असते. कारण ती भगवंताच्या जटेतून खाली येतं. आणि जी गंगा उत्तर वाहिनी असते ती अधिक फळ देणारी असते. महापुराण असं सांगतं, जी गंगा म्हणून कुठेही गेल्यानंतर जर त्या क्षेत्रातली नदी उत्तरेला वाहत असेल, दक्षिणेकडून उत्तरेला वाहत असेल तर तिथं आवर्जून स्नान करावं. कारण इतर तीर्थामध्ये केलेल्या स्नानापेक्षा उत्तरेला जी गंगा वाहते तिचं पुण्य जास्त असतं. म्हणून मी आपल्या परिसरात कायम सांगत असतो, देवगडला गेल्यानंतर दर्शन घ्याच, पण शक्य झालं तर स्नान करून या. कारण देवगडची गंगा उत्तर वाहिनी आहे, नेवाशाची गंगा उत्तर वाहिनी आहे. ज्या ज्या क्षेत्रावर नदी उत्तर वाहिनी असते ती अधिक फलदायी असते. तीर्थावर टाकलेलं पाणी उत्तर वाहिनी ते झालं गंगा. आता सगळ्यात महत्वाचा भाव जो मुख्य मला सांगायचा पूजेचा विचार, दर्शन घेतल्यानंतर पूजेला बसायचं किंवा दर्शनाला खाली बसायचं. कुठल्या दिशेला बसावं? कुठेही बसून चालत नाही. महादेवाचं दर्शन घेण्यासाठी किंवा पूजेला बसण्यासाठी कुठल्या दिशेला बसावं? वालता. पश्चिमेला दरवाजा आहे, उत्तरेला जलधारी आहे. म्हणजे भगवंताचं तोंड कुठल्या दिशेला झालं? दक्षिणेला झालं. खालची जी जलधारी आहे ती उत्तरेला जाते आणि वरचं जे लिंग आहे दरवाजाकडे तोंड आहे महादेवाचं, म्हणजे आता भगवंताचं तोंड कुठे झालं? दक्षिणेला झालं. ते इकडे पाहतात आपल्याकडे, दक्षिणेला झालं. आणि बरोबर भगवंताच्या समोर कोण आहे? नंदिकेश्वर भगवान समोर उभे आहेत. आता आपण दर्शन घेतल्यानंतर तिथं जर बसलो तर भगवंताच्या आणि नंदिकेश्वराच्या दोघांच्या नजरेमध्ये व्यवधान निर्माण होतं, त्याचं पुण्य प्राप्त होत नाही. दोघांच्या, भगवान शंकराला आपली नजर नेहमी नंदिकेश्वरावर असावी लागते आणि नंदिकेश्वरालाही आपली नजर भगवान शंकराकडे असावी लागते. त्याच्यामध्ये जर आपण व्यवधान निर्माण केलं तर त्या दर्शनाचं पुण्य लागत नाही. हे ऐकून ठेवा, हे महत्वाचं आहे. यज्ञ करत असताना यज्ञ जे मंडप मांडला जातो, यज्ञाची जी आकृती मांडली जाते, यज्ञवेदी म्हणतात त्याला, त्या यज्ञवेदीच्या दक्षिण बाजूला ब्रह्मदेवाची स्थापना केलेली असते. तिथं ब्रह्मदेव असतात. म्हणून कधीही यज्ञाचं दर्शन घेतल्यानंतर दक्षिण बाजूला ब्रह्मदेवाच्या आणि यज्ञाच्या मधून जायचं नाही कधीच.
का? त्याचं पुण्य प्राप्त होत नाही. ब्रह्मदेवाच्या यज्ञाच्या मध्ये व्यवधान निर्माण होतं, त्याचं पुण्य भेटत नाही. तसं नंदिकेश्वराच्या आणि भगवंताच्या मध्ये व्यवधान करायचं नाही, तिथं बसायचं नाही. उत्तरेला बसू शकत नाही कारण ती कुंजलधारी आहे. आता राहिला भाग समोरचा पूर्वेचा, पूर्वेलाही बसू नये. का बसू नये? कारण भगवान शंकराच्या बरोबर पाठीमागे माता असते, अंबिका असते, उमा असते आणि तिच्या आणि भगवंताच्या मध्ये अंतर निर्माण होतो आपण बसल्यामुळे, म्हणून तिथे बसू नये. आणि पाठीमागे तर बसताच येत नाही. तोंड इकडे आहे, तोंड दक्षिणेला म्हणजे मागून थोडं बसणं लावणार आहेत आपण, पाठीमागून लावणार आहे का बसणं? नाही. आता एकच दिशा राहिली, कुठली? दक्षिण दिशा. म्हणून भगवंताचं दर्शन किंवा पूजेला बसत असताना दक्षिण दिशेला बसावं आणि उत्तराभिमुख बसावं. ज्या दिशेला जलधारा वाहते. पहिल्या दिवशी मी इथं आलो होतो. पहिल्या दिवशी कथेला आल्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश केला होता. 2 माता भगिनी भगवंताच्या जवळ बसून पूजा करत होत्या. कोण होत्या? देवजानी. दोघी जणी बसल्या होत्या. त्यातल्या एक माता उत्तरेकडे तोंड करून बसल्या होत्या आणि एक माता दक्षिणेकडे तोंड करून बसल्या होत्या. आता त्याच्यातल्या ज्या उत्तरेला बसल्या होत्या त्यांनाच पूजेचं फळ भेटलं. दक्षिणला जे बसल्या होत्या त्यांना पूजेचं फळ भेटलं नाही. त्यांनी आता बसा परत नंतर ऐकलं. दक्षिणेला बसावं आणि उत्तराभिमुख असावं, मग त्या पूजेचं फळ प्राप्त होतं. अशा पद्धतीनं भगवंताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आहे आणि त्याच पद्धतीनं पूजेचा विधी सांगितला आहे. पू शब्दाचा अर्थ होतो ऐश्वर्य आणि ज्या शब्दाचा अर्थ होतो प्राप्ती. जी केल्यानंतर ऐश्वर्याची प्राप्ती होते त्याला म्हणतात पूजा. पूजा केल्यानंतर श्रद्धेनं ती करावी. ज्या पद्धतीनं पूजा विधी सांगितली त्या पद्धतीनं पूजा विधी करावी. खूप विस्तृत विचार आहे या सगळ्या गोष्टींचा, पण आता वेळ संपत आली. म्हणून या ठिकाणी आजची कथा आपण थांबवणार आहोत. उद्या आणखी पुढचा विचार आपल्याला पाहायचा आहे. आज मला बरंच लांब जायचं होतं. लांब जायचं होतं म्हणजे कथेत लांब जायचं होतं, पण आपण खूप छान श्रवण करतात म्हणून मलाही जेवढं जास्त सांगता येईल तेवढी कथा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आमचं कसं असतं महाराज, आम्ही पहिल्या दिवशी श्रोते ओळखून घेतो. पहिल्या दिवशी श्रोत्याचा एक अंदाज येऊन जातो आणि पहिल्या दिवशी जर अंदाज आला काका की श्रोते चांगले तर चांगलं सांगण्याचा प्रयत्न करायचा. पहिल्या दिवशी महाराज अंदाज आला की श्रोते काय जरा सूर्यफुलं दररोज पडल्यासारखीच आहे, गोलाला घ्यायचा, उधळायचा आणि 7 दिवस निघून जायचं. लय टेन्शन घेत. पण खूप छान बघा ना, 2.5 तास झाले तुमच्या माना सुद्धा खाली नाही. तीच बसताना जी चेहऱ्याची मुद्रा आहे तीच मुद्रा आता सगळ्यांचं चेहऱ्यावर पैसे पण आहे. म्हणून खूप छान श्रवण करता. आणखी कथेचा भाग उद्या आपण पाहूयात. भस्माचा विधी, बिल्वपत्राचा विधी, बिल्वपत्र निर्माण कसं झालं त्याचा विधी उद्या मी थोडासा सांगेन आणि हळूहळू कथेला आपण पुढे घेऊन जाऊ. आज कथेला या ठिकाणी आपण विश्रांती देऊ. खूप मोठी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत, माझ्यावर ज्यांचं पितृतुल्य प्रेम आहे आणि मी आळंदीहून आल्यानंतर खऱ्या अर्थानं ज्यांनी मला लवकर जवळ केलं, अशी खूप थोडी माणसं आहेत माझ्या जीवनामध्ये की ज्यांनी मला जवळचा आश्रय दिला, जवळ केलं. मी एवढा काही जवळ करण्यासारखा माणूस नाहीये, पण तरीही त्यांनी मला जवळ केलं. त्यांच्या दरम्यान अंजय बापू या ठिकाणी आज कथेसाठी उपस्थित राहिले. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार, कीर्तनकार, आमचे परम आदरणीय परमश्रद्धेय श्री आदरणीय देवदास महाराज आडभई हे आज या ठिकाणी आपल्या कथेला भेट देण्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. ही वारकरी संप्रदायामध्ये सेवा केलेली ही सगळी मंडळी आणि फक्त सेवा नाही तर निस्वार्थपणे सेवा करणारी ही मंडळी आहेत. अशा लोकांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत आहेत. आणखी हळूहळू अनेक महात्म्य मंडळी या ठिकाणी येणार आहेत. 7 तारखेला बाबाजींचं आगमन होणार आहे. खूप श्रद्धेनं या ठिकाणी कथा उत्तरोत्तर रंग भरतोय. श्रोतेही खूप वाढत आहेत हळूहळू. खूप आनंदानं आपण श्रवण करत आहात. अशाच पद्धतीने आपण श्रवण करत चला. या ठिकाणी आजची कथा थांबते. यानंतर
नितीन महाराज काही सूचना देतील, सत्कार होईल. तोपर्यंत सगळ्यांनी शांत बसायचं. आणि जोपर्यंत सत्काराचं नियोजन चालू आहे तोपर्यंतच आरतीचं नियोजन करून घ्या. सत्कार झाल्यानंतर आरतीच्या तयारीला लागत बसू नका. तोपर्यंत ज्या महिला मंडळी आल्या तोपर्यंत लगेच येऊन उभं राहायचं, इथं वेळ घालवायचा नाही. तोपर्यंत तयारी करून घ्यायची, लगेच आरती होईल आणि त्यानंतर मग भोजनाचा कार्यक्रम. गडेकर बाबांच्या देखील अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, भव्य शिव महापुराण कथा महोत्सव अगदी सुंदरतेनं आनंदाच्या वातावरणामध्ये प्रेम मूर्ती हरिभक्ती परायण सोमनाथजी महाराज या ठिकाणी येऊन अतिशय सुंदर कथा भाव आपल्या समोर आणि हरिभक्ती परायण अंजाबापू महाराज करडिले आणि श्री हरिभक्ती परायण परमपूजनीय वंदनीय अडभाई ही आज उपस्थित राहिलेली आहेत. आपल्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा छोटासा सन्मान या ठिकाणी आपण अंजाबापू महाराजांचा सन्मान या ठिकाणी महाराजांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. एकदा जोरदार टाळ्यांनी सर्व आपल्या ग्रामस्थांचे स्वागत करायचं आहे. श्री हरिभक्ती पारायण देवीदासजी महाराज यांचा देखील सन्मान श्री महाराजांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. हो, तेच करण्यासाठी आलो मी आहे त्याला माझ्या. तदनंतर या ठिकाणी आजच्या ज्या काही पंक्ती आहेत, अल्पोपहार आहे, मी सर्वप्रथम आजचे अन्नदाते जे आहेत ज्यांचा नाव या ठिकाणी स्वीकारायचं आहे. ज्यांचा अल्पोपहार झालेला आहे रामकिसन आंधळे, त्यांना देखील विनंती आहे आपण समोर यायचंय. उद्याचे अन्नदाते, उद्या ज्यांचा नाश्ता आहे श्री ज्ञानोबा वैरागर आणि उद्याचे जे काही अन्नदाते आहेत श्री प्रवीण भाऊ सावंत, श्री दत्तात्रय उकिरडे, श्री सचिन भाकरे, श्री मुसाभाई शेख, डॉक्टर सोमनाथ उकिरडे यांचं उद्या अन्नदान असणार आहे. आणि हीच मंडळी उद्याच्यासाठी आरतीसाठी उपस्थित असणार आहे. त्यांना देखील विनंती आहे आपण वेळेमध्ये हजर राहायचं आहे. नाश्ता ज्यांचा झालाय राम किसन आंधळे, हे जरी नसतील त्यांच्या घरातील कोणीतरी प्रतिनिधी असेल तर त्यांनी समोर यायचं आणि आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आज काही वर्गणी आलेली आहे. पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. शिव पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. ये महाग्रंथ है शिव पुराण दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला, सुजान करते हैं बाण स्वामृत को रस पीजिए. शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. शिव पुराण शिव जी की आरती ध्यान अपना दीजिए. अनूप कल्याण रूप सबके मन में ये भाए, मन मंदिर में बस जाए, मन मंदिर में बस जाए, मन मंदिर में बस जाए. शिव जाने लगा मन शिव चरणों में